स्वानंदीने काकूंवरच त्यांचा खेळ उलटवला आहे। काकूंनी समरला फसवण्यासाठी जी औषधांची चाल चालली होती तीच चाल आता स्वानंदीने काकूंच्याच डोक्यावर उलटवली आहे। काकूंनी समरला बीपीच्या गोळ्यांचा बॉक्स हातात धरून ट्रॅप करायचा प्रयत्न केला होता, पण स्वानंदीने तोच बॉक्स काकूंच्या बेडवर ठेवून दिला आणि आता काकूच स्वतःहून समरच्या गोळ्या घेऊ लागले आहे। इतकंच नाही तर समर सुद्धा काकूंना या गोळ्या घ्यायला सक्तीने लावतोय, ज्यामुळे काकूंची तब्येत खरं तर बिघडत चालली आहे। स्वानंदीने हा गेम इतका चतुराईने खेळला की आता काकूंची अक्कल कशी ठिकाणावर आली आणि समरचे डोळे कसे उघडले हे पाहायला मिळणार आहे। स्वानंदीला जेव्हा कळलं की समरची तब्येत बिघडलीये, ती धावतच समरकडे आली। तिला खरंच काळजी वाटली होती। समरला भेटताच तिने घाबरून विचारलं, राजवाडे, तुमची तब्येत अचानक अशी कशी बिघडली? काय झालं तुम्हाला? पण समर मात्र तिची काळजी फेटाळत म्हणाला, नाही नाही, मला काहीच झालेलं नाहीये, मी बिलकुल ठीक आहे। स्वानंदी मात्र शांत बसायला तयार नव्हती। तिला माहित होतं की समरची तब्येत बिघडली आहे आणि त्याला हे कबूल करायला हवं। तिने आग्रह केला, ते काही नाहीये, तुम्ही एक काम करा, तुम्ही आता तुमचा बॉडी चेकअप करून घ्या। काहीही झालं असेल तर फुल बॉडी चेकअप करून सगळे रिपोर्ट काढून घ्या। समर चिडला आणि म्हणाला, काय चाललंय तुझं? मला काही झालेलं नाहीये, मी 100% बरा आहे। पण स्वानंदी ठाम होती। तिने पुन्हा सांगितलं, नाही, असं कसं काही नाहीये, तुम्ही बरे दिसत नाहीये, तुम्ही आता तुमच्या सगळ्या टेस्ट करून घ्या। मग डॉक्टर आले आणि त्यांनी समरची तपासणी केली। तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की अचानकपणे समरचा बीपी नॉर्मल झालाय। हे ऐकून आनंद हसायला लागला। समर त्याच्याकडे चिडून बघतो आणि विचारतो, ए, तुला हसायला काय झालं? आनंद हसत म्हणाला, अरे, बायको आल्यावर बघ, तुझा बीपी पण नॉर्मल झालाय, म्हणजे स्वानंदी वहिनी आल्यावर तुला कोणत्याही औषधांची गरज नाहीये, तुला फक्त तिचीच गरज आहे। स्वानंदी लाजून म्हणाली, काय बोलताय तुम्ही? आनंद हसत म्हणाला, बघ ना, खरं आहे। पण स्वानंदीच्या मनात दुसरंच काहीतरी चाललं होतं। तिला हा क्षण साधायचा होता। तिने डॉक्टरांना विचारलं, खरं सांगू का, मला एक गोष्ट विचारायची होती। या सगळ्यामध्ये जर कोणी सारखं बीपीच्या गोळ्या घेत असेल तर त्यामुळे त्याची हेल्थ चांगली राहील का? डॉक्टर स्पष्टपणे म्हणाले, नाही नाही, सारखं म्हणजे बीपीच्या गोळ्या किंवा कारण नसताना कुठल्याही गोळ्या घेणं हे अगदी चुकीचं आहे। डॉक्टरांचं हे उत्तर ऐकून स्वानंदीला समाधान वाटलं। तिला माहित होतं की आता तिचा प्लॅन काम करणार आहे। डॉक्टरांनी पुढे सांगितलं, तुमची लाईफस्टाईल हेल्दी असणं हे गरजेचं आहे। समर मात्र म्हणाला, वेळ कुणाला आहे? मला खरंच वेळ नाहीये। डॉक्टर त्याच्याकडे गंभीरपणे बघत म्हणाले, राजवाडे, तुम्ही जेव्हा म्हणता की तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ नाहीये, तेव्हा तुम्हाला एक गोष्ट बिलकुल लक्षात येत नाहीये। तुम्हाला आत्ता वेळ नाहीये, पण अशा काही घटना घडतात की ज्या वेळेला आपल्याला आपल्या हेल्थ साठी वेळ नसतो, पण या हेल्थ साठीचा वेळ आत्ता न काढता गोळ्या घेणं हे तुमचं आयुष्य कमी करतंय। तुम्हाला आत्ता वाटत असेल की तुम्ही या सगळ्यामध्ये फिट आहात, तुम्हाला काही झालेलं नाहीये, पण या गोळ्या तुमचं आयुष्य कमी करतायत। समर धक्का बसल्यासारखा म्हणाला, काय? डॉक्टर म्हणाले, हो, हे खरं आहे। स्वानंदीला आता संधी मिळाली होती। तिने डॉक्टरांना सांगितलं, खरं सांगू का, आमच्या घरामध्ये काकू आहेत ना, त्यांचे सुद्धा टेस्ट झाले पाहिजे, काय डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, ठीक आहे, मी येईन। समर विचार करतो आणि म्हणतो, स्वानंदी मॅडम, जे काही बोलतायत ते ठीक आहे, मी आत्ताच्या आत्ता घरच्या सगळ्यांची टेस्ट करून घेतो, जेणेकरून या सगळं हे तुम्हाला माहित आहे का की असं केल्याने तुमचं आयुष्यच कमी होतंय? समर धक्का बसल्यासारखा म्हणाला, म्हणजे काय? मला काय म्हणायचंय तुम्ही? डॉक्टर स्पष्टपणे म्हणाले, हो, मी स्पष्ट सांगतोय, तुम्हाला वाटतं असेल की तुम्ही या सगळ्यामध्ये फिट आहात, तुम्हाला काही झालेलं नाहीये, पण या गोळ्या तुमचं आयुष्य कमी करतायत, हे खरं आहे। हे ऐकून समरला खरंच मोठा धक्का बसला। त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला, तो काहीच बोलू शकला नाही। एवढ्यात स्वानंदीने संधी साधली आणि ती डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर, खरं सांगू का, आमच्या घरामध्ये काकू आहेत ना, त्यांचे सुद्धा टेस्ट वगैरे सगळे झाले पाहिजेत। डॉक्टर लगेच म्हणाले, ठीक आहे मॅडम, मी येईन। समरच्या मनात आता विचारांचा गोंधळ सुरू झाला। तो स्वतःशीच म्हणाला, स्वानंदी मॅडम जे काही बोलतायत ते अगदी बरोबर आहे, मी आत्ताच्या आत्ता घरच्या सगळ्यांची टेस्ट करून घेतो, जेणेकरून काहीही झालं तरी सगळ्यांना घरामध्येच हे करता येईल आणि कुणाला काही त्रास होणार नाही। त्याच्या डोक्यात आता सगळ्यांची टेस्ट करण्याचा विचार पक्का घोळू लागला होता। मग आनंद आणि स्वानंदीने डॉक्टरांना एकांतात घेतलं आणि आपला संपूर्ण प्लॅन विस्तारात समजावून सांगितला। डॉक्टर त्यांचं सगळं ऐकून म्हणाले, पण याबद्दल स्वानंदीने लगेच हात वर करत
करत म्हटलं, नाही नाही डॉक्टर, तुम्ही काही औषध वगैरे द्यायचे नाहीयेत, कोणतीही औषधं नाहीत, फक्त तुम्ही घरी आलात की मी जे सांगेन तेवढंच सांगा. औषधांबद्दल काकूंचं जे मत आहे, त्यांचा जो विचार आहे, ते जेव्हा राजवाडे स्वतः पाहतील आणि ऐकतील त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्यांचे डोळे उघडण्यासाठी इतकं माझ्यासाठी पुरेसं आहे. मला फक्त एवढंच हवंय. डॉक्टर सगळं समजून घेत म्हणाले, ठीक आहे मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी आता तुम्ही जे काही सांगाल ते अचूक सांगायला तयार आहे. तुमचा प्लॅन मला समजला आहे. स्वानंदीला आता खात्री पटली की तिचा प्लॅन निश्चित यशस्वी होणार आहे आणि काकूचं खरं चेहरा समोर येणार आहे. स्वानंदी घरी परतली तेव्हा काकूला तर जणू हातात ऐतकलीत मिळालेली होती. शेळकेनं तिला बातमी दिली होती की समरचा बीपी हाय झालाय आणि आनंद त्याला ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन गेलाय. हे ऐकून काकू आनंदानं उडी मारत म्हणाली, हाच तर माझा डाव होता. आज तर माझा प्रत्येक डाव निशाण्यावर लागत चाललाय. सगळं माझ्या प्लॅन नुसार चाललंय. अर्पिता गोंधळून म्हणाली, काय डाव काय तुझा? काय बोलतीयस तू? काकू खुशीत हसत म्हणाली, अगं अप्पे, असं काय करतेस? समजत नाहीये तुला? या सगळ्यामध्ये आता समरला भीती राहील की मला काही होऊ शकतं आणि तो या सगळ्यामध्ये गोळ्यांदा इतका डिक्ट होईल ना की त्याला स्वतःलाच कळणार नाहीये काय चाललंय. तो पूर्णपणे गोळ्यांवर अवलंबून राहील. कळतंय तुला आता? तेवढ्यात समर घरी आला. काकूनं आपली बोलणं ताबडतोब बंद केली आणि सामान्य चेहरा करून घेतला. समरनं घरात येताच आजीला सांगितलं, आजी एक काम करूया, माझ्या या गोळ्यांचा बॉक्स मी आता लॉकर मध्ये ठेवून देतोय. काकू लगेच चिंतेने धावत आली आणि म्हणाली, का रे, काय झालं? काही झालंय का तुला? समरच्या चेहऱ्यावर गंभीरता होती. काकूला आता वाटलं की तिचा डाव खरंच काम करतोय आणि समर गोळ्यांबद्दल घाबरला आहे. पण तिला माहित नव्हतं की स्वानंदी आणि आनंदने तिच्यासाठी काय मोठा प्लॅन आखलाय आणि तिचा खरा चेहरा लवकरच समर समोर येणार आहे. समर शांतपणे म्हणाला, काकू, मुळातच या सगळ्यांमध्ये मला आता तुझं सुद्धा चेकअप करून घ्यायचंय. काकू लगेचच नकार देत म्हणाली, माझा चेकअप? नाही, माझा चेकअपची खरंच काही गरज नाही. तिच्या आवाजात आता स्पष्ट भीती दिसू लागली होती. तेवढ्यात स्वानंदी तिकडे आली आणि गोड आवाजात म्हणाली, असं कसं काकू? तुमचं तर चेकअप झालंच पाहिजे. समर आता ठाम आवाजात म्हणाला, मी आता कुणाचंच काही ऐकणार नाही. तुझं आणि आजीचं रुटीन चेकअप करण्यासाठी डॉक्टर आता घरी येणार आहेत. काकू आणखी घाबरत म्हणाली, नाही अरे, माझं चेकअप मी स्वतः करते. मला या डॉक्टरांची गरज नाही. समर तिच्याकडे पाहत म्हणाला, असं कसं काकू? तुझं चेकअप तर झालंच पाहिजे. आजीने मध्येच येत काकूला समजावलं, हे बघ मल्लिका, दिवसेंदिवस आपली वय वाढत चाललेली आहे. समर जर चेकअप साठी बोलतोय तर करून घे. तुझ्या हेल्थ साठी तर बोलतोय ना. आजीने संमती दिल्यावर काकूला आता पळवाट नव्हती. तिच्या चेहऱ्यावर घाम फुटला होता. स्वानंदी मनातल्या मनात वाट पाहत होती की डॉक्टर कधी येणार. तिला माहित होतं की आता खरी धमाल सुरू होणार आहे आणि काकूचा खरा चेहरा समर समोर येणार आहे. तिने डॉक्टरांना आधीच सगळं समजावून सांगितलं होतं की काय बोलायचं आणि कसं बोलायचं. काकू मात्र पूर्णपणे गडबडली होती. तिच्या मनात विचारांचा धुमाकूळ माजला होता. ती विचार करत होती, स्वानंदीला मध्येच काय झालंय? माझ्या चेकअप बद्दल आता हिला काय करायचंय? हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी डाव असणार आहे. ही मला उगाचच या सगळ्यामध्ये अडकवायला बघतेय का काय? नक्की काय आहे हिच्या डोक्यामध्ये? तिला आता भीती वाटू लागली होती की तिचा सगळा खेळ उघडकीस येऊ शकतो. तिने समरला जे औषधांचे ओव्हरडोस दिले होते ते सगळं आता बाहेर येणार होतं. थोड्या वेळाने डॉक्टर घरी आले आणि काकूचं नाटक पूर्ण जोरात सुरू झालं. ती रडकुंडी करत हातपाय हलवत म्हणाली, नाही रे समर, मला नको ते चेकअप. मला या डॉक्टरांची भीती वाटते. मला डॉक्टरांची खूप भीती वाटते. तू उगाचच या डॉक्टरांचं चेकअप करू नकोस. नाही, उगाचच काहीतरी तू स्वानंदीचं ऐकून हे सगळं करतोयस. तिचा आवाज कापत होता आणि ती खरंच घाबरलेली दिसत होती. समर शांतपणे पण ठामपणे म्हणाला, काकू, स्वानंदी मॅडमचं यात काहीच नाही. मुळातच या सगळ्यामध्ये मीच हे सगळं करायला सांगितलं होतं. मीच डॉक्टरांना बोललो होतो. स्वानंदी मॅडमचं यात काय आलं? काकू आणखी नाटक करत जवळ रडत म्हणाली, नाही रे समर, पण मला नाही हे चेकअप करून घ्यायचंय. मला खरंच नको. पण समरने काकूचं कोणतंही म्हणणं ऐकलं नाही. त्याने तिचा हात धरला आणि तिला लगेचच डॉक्टरांच्या समोर बसवलं. काकू अर्पिताकडे पाहत हळूच म्हणाली, मला माहिती आहे स्वानंदी काहीतरी करणार आहे. तुला कळतंय
का ही मला फसवणार आहे. अर्पिता तिला सांभाळत म्हणाली, जाऊ दे ना, तू त्या डॉक्टरांच्या समोर बस. फक्त बाकी काही करून घेऊ नकोस, फक्त चेकअप करून घे. काकू घाबरत म्हणाली, हो पण जर का औषधं वगैरे काही दिली तर? जर त्यांनी मला काही इंजेक्शन दिलं तर? अर्पिता तिला धीर देत म्हणाली, काही नाही होणार, तू फक्त शांत बस. समर आता जरा रागाने म्हणाला, काकू अजिबात आता हलगर्जीपणा करायचा नाही. काहीही झालं तरी सुद्धा तुला आता या सगळ्यामध्ये डॉक्टरांचं चेकअप करून घ्यायलाच लागेल. मी ठरवलंय आणि ते होणारच. डॉक्टर काकूचं चेकअप करू लागले आणि स्वानंदी एका कोपऱ्यात उभी राहून गालातल्या गालात हसत होती. तिला माहित होतं की आता काकूचा खेळ संपणार आहे. तिचा प्लॅन अचूक काम करत होता. डॉक्टरांनी काकूचा बीपी तपासला, नाडी तपासली, डोळे तपासले आणि मग गंभीर चेहऱ्याने समरकडे वळून म्हणाले, अरे देवा, यांचा तर बीपी सुद्धा खूप हाय आहे. यांना बऱ्याच गोष्टी आहेत. यांची तब्येत अजिबात बरी नाहीये. मला असं वाटतं की जो औषधांचा बॉक्स तुम्ही कॅरी करत होतात ना, तो बॉक्स यांच्याकडेच द्या, कारण यांना सतत औषधं घ्यायला लागतील. यांची तब्येत खूप खालावलेली आहे. समर धक्का बसल्यासारखा म्हणाला, काय? काकूला औषधांची गरज आहे? डॉक्टर पुढे गंभीरपणे म्हणाले, आणि तुम्ही जातीने लक्ष द्या, या आता औषधं घेतायत की नाही. यांनी नियमित औषधं घेतलीच पाहिजेत, नाहीतर यांची तब्येत आणखी बिघडू शकते. समर लगेचच म्हणाला, डॉक्टर तुम्ही त्याची काळजी बिलकुल करू नका. काकू औषध घेईल याची गॅरंटी माझी. मी काकूला प्रत्येक औषध स्वतः जातीने भरवेन. मी स्वतः तिला वेळेवर औषधं देईन आणि तिने घेतली की नाही ते पाहीन. काकू आता पूर्णपणे कोंडीत सापडली होती. तिचा चेहरा पांढरा पडला होता. ती घाबरत म्हणाली, नाही डॉक्टर, अहो तुम्ही याला सांगा ना, औषधं चांगली असतात का? औषधं घेणं चांगलं असतं का? तिचा आवाज थरथरत होता. स्वानंदीने तिला आणखी कोंडीत आणत गोड आवाजात विचारलं, पण काकू तुम्हीच तर राजवाड्यांच्या हातामध्ये औषधांचा बॉक्स दिला होता ना, तुम्हीच तर त्यांना औषधं घ्यायला सांगत होतात ना. काकू आता पूर्णपणे गोंधळली आणि घाबरून म्हणाली, नाही नाही, पण आता मला समजलंय की औषधं चांगली नसतात. औषधं घेणं चांगलं नसतं. डॉक्टरांनी स्वानंदीच्या प्लॅन नुसार अचूक वेळी म्हटलं, हो औषधं चांगलीच नसतात. जर कुणाला खरंच गरज नसेल आणि त्याला औषधं दिली तर त्याची तब्येत बिघडू शकते. औषधांचा ओव्हरडोस खूप धोकादायक असतो. काकूच्याच तोंडातून हे सत्य बाहेर पडलं होतं. तिने स्वतःच कबूल केलं की औषधं चांगली नसतात. स्वानंदीचा डाव बरोबर रीतीने काम केला होता. काकू आता स्वतःच्या जाळ्यात अडकली होती. तिने समरला जी औषधं दिली होती ती चांगली नसतात हे तिनेच आता मान्य केलं होतं. समरच्या डोळ्यांसमोर आता काकूचा खरा चेहरा उघडकीस येऊ लागला होता. त्याला आता समजू लागलं होतं की काकू त्याच्याशी काय खेळ खेळत होती. स्वानंदीचा प्लॅन अचूक यशस्वी झाला होता आणि काकूला आता कुठेही पळवाट नव्हती. तिने स्वतःच आपला खेळ उघड केला होता. समर आता विचार करत होता की काकूने त्याला जी औषधं दिली होती ती खरं तर त्याच्या आरोग्यासाठी हानिकारक होती का? काकूने त्याला जाणून बुजून चुकीची औषधं दिली होती.